प्रवासात जाताना उलटी होत असेल तर तोंडात वेलची ठेवून चघळा किंवा तोंडात आवळा ठेवा, यामुळे आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पपई खावी, यामुळे खूप फायदा होतो. दररोज आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि दृष्टी मजबूत होते. रोज सकाळी उठल्यावर आणि अंशेपोटी कोमट दुधामध्ये मध घालून प्यायल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्या, यामुळे शरीर निरोगी राहतं आणि पोट देखील साफ होतं. सांधेदुखी, कंबरदुखी होत असेल तर मेथीचे लाडू खाल्ल्यास फायदा होतो. रोज बदाम तेल बेंबीत, नाभीत घातल्याने पोट हळूहळू कमी होते. गुडघे आणि सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधामध्ये हळद टाकून या दुधाचं सेवन करावं, यामुळे वेदना कमी होईल. जर दम्याचा त्रास असेल तर नियमित 1 वेलची सकाळ संध्याकाळ खावी, यामुळे दम्याचा त्रास होत नाही. गॅस, अपचन, ॲसिडिटीसाठी कोमट पाण्यात 1 चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात. डोळ्यातून पाणी येते असल्यास नियमित गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास डोळ्यातून पाणी येणे बंद होईल. रात्री झोपण्यापूर्वी मेथीचे दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि शिल्लक राहिलेलं पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांमध्ये गुडघ्यांच्या समस्या दूर होतील. दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून त्या डोक्यावर ठेवल्यास डोळ्याची जळजळ आणि डोळ्या दुखणे कमी होईल. पाय मुरगळला असेल तर आंबे हळद गरम करून त्याचा लेप त्या जागी लावल्यास सूज आणि दुखणे कमी होते. पोट दुखत असेल तर जिरे आणि ओव्याचे पाणी सकाळी अंशेपोटी घेतल्यास पोटदुखी थांबते